नमस्कार. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचं हे सविस्तर विश्लेषण खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच आपल्या एसटी बस प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठा आणि तांत्रिक बदल आणला आहे. जे प्रवासी किंवा त्यांचे कुटुंबीय नेहमी एसटीने प्रवास करतात आणि सवलतींचा लाभ घेतात त्यांच्यासाठी ही माहिती अगदी मस्ट नो आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता या नवीन बदलाची सविस्तर माहिती घेऊया. हे पहा, 4 मे 2026 रोजी एसटी महामंडळानं काढलेलं हे अगदी ताजं आणि अधिकृत परिपत्रक. ही कोणतीही अफवा नाहीये बरं का, तर सर्व विभागांसाठी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू करणारा हा एक पक्का सरकारी आदेश आहे. या अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजात प्रशासनाने नेमके काय नियम नमूद केले आहेत ते आपण एका मागोमाग एक समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी असेल. आधी आपण पाहूया नवीन एसटी परिपत्रक, त्यानंतर सवलतधारकांसाठी एनसीएमसीची अनिवार्यता, मग ईटीआयएम मशीनची नवीन कार्यप्रणाली आणि शेवटी अंमलबजावणी व प्रवाशांची सोय. चला तर बघ, या नवीन परिपत्रकात नेमके काय अधिकृत अपडेट्स दिले आहेत त्या पहिल्या भागाकडे वळूया. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एसटी महामंडळ समाजातील अनेक घटकांना प्रवास भाड्यात महत्त्वपूर्ण सवलत देते. पण आता प्रशासनाने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक या 3 प्रमुख गटांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्डची नोंदणी अत्यंत वेगाने सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि यामागे एक अत्यंत स्पष्ट आणि ठोस कारण आहे. आणि तेच कारण आपण आता दुसऱ्या भागात पाहणार आहोत. ते म्हणजे सवलतधारकांसाठी एनसीएमसी कार्डची अनिवार्यता. सर्वात महत्त्वाची आणि नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एनसीएमसी कार्ड आता केवळ इच्छा असली तर काढा असा ऐच्छिक पर्याय राहिलेला नाही. भविष्यात एसटीच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर या विशिष्ट गटांकडे हे कार्ड असणं 100% अनिवार्य होणार आहे. फक्त आधार कार्ड किंवा जुनी ओळखपत्र आता चालणार नाही. थोडक्यात सांगायचं तर कार्ड नसेल तर सवलत मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. हा नियम खूपच कडक असणार आहे. आता हा नियम प्रत्यक्ष बसमध्ये कसा राबवला जाईल ते आपण तिसऱ्या भागात म्हणजेच ईटीआयएम मशीन आणि नवीन कार्यप्रणालीबद्दल जाणून घेऊया. आता बसमध्ये गेल्यावर सवलतीचं तिकीट कसं मिळणार, तर इथे एंट्री होते ईटीआयएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीनची. वाहकांकडे असणारं हे मशीन आता अधिक स्मार्ट आणि प्रगत झालंय. हे फक्त कागदी तिकीटच छापणार नाही, तर ते एनसीएमसी कार्डशी थेट तांत्रिक संवाद साधेल. यातून ऑटोमॅटिकली सवलत लागू होईल, भाडे कापले जाईल आणि विशेष म्हणजे बसमध्येच कार्ड टॉपअप म्हणजे रिचार्ज करण्याची भारी सुविधासुद्धा उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्ष प्रवासात ही कार्यप्रणाली अगदी सोपी आणि सुटसुटीत असणार आहे. प्रवासाला सुरुवात करताना फक्त आपले नवीन एनसीएमसी कार्ड वाहकाला द्यायचे आहे. त्यानंतर वाहक ते कार्ड त्यांच्या ईटीआयएम मशीनवर टॅप करतील. मशीन अगदी 1 सेकंदात सवलतीच्या पात्रतेची पडताळणी करेल आणि लगेचच तिकीट देईल. जर कार्डमध्ये बॅलन्स कमी असेल तर तिथे स्टॉपअप सुद्धा करता येईल. प्रत्येक वाहकाने याच सोप्या क्रमाने कार्यवाही करणे सर्व आगार व्यवस्थापकांनी सक्तीचे केले आहे. हा इतका मोठा तांत्रिक बदल करताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहेत ते या शेवटच्या भागात पाहूया. या अधिकृत परिपत्रकात एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे जे प्रशासनाचा दृष्टिकोन स्पष्ट करतं. सर्व प्रादेशिक आणि आगार व्यवस्थापकांना कडक निर्देश देताना महामंडळाने स्पष्टपणे बजावले आहे की सदरबाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याचाच अर्थ असा की एसटी प्रशासनाचा मुख्य हेतू हा प्रवाशांना विना अडथळा आणि त्रासमुक्त सेवा देण्याचा आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नवीन तंत्रज्ञानामुळे कोणताही मनस्ताप होऊ नये यासाठी वाहकांना हे नवीन मशीन वापरण्याचं संपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. शेवटी या सर्व विश्लेषणातून एक अत्यंत कळीचा प्रश्न समोर येतोय. आपल्या कुटुंबातील जे सदस्य या सवलतींसाठी पात्र आहेत त्यांनी त्यांचा या अनिवार्य एनएमसी कार्डसाठी अद्याप नोंदणी केली आहे का? या अधिकृत आदेशानुसार सवलतींचा लाभ विना अडथळा सुरू राहण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. एसटीच्या या नव्या तांत्रिक बदलाची माहिती देणारे हे सविस्तर विश्लेषण इथेच थांबवूया. यातून हा महत्त्वाचा बदल नक्की स्पष्ट झाला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात.